हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज सकाळचं व्हिडिओ काढायला नाही जमला, कारण उठले तेव्हा लाईट गेली होती. लाईटच नव्हती, पूर्ण अंधार होता आणि खूप गडबड, कारण उठायलाच उशीर झाला मला. 6:30 वाजले असतील. 5:30चा गजर लावलेला, पण उठायलाच उशीर झाला. आणि आज काय आहे की अंशच्या ऑफिसला जाणार आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये दसऱ्याचे ऑफर असतात. रिलायन्स डिजिटलमध्ये ते रिटेलमध्ये आहेत, त्यामुळे ऑफर वगैरे असतात, त्यामुळे त्यांना लवकर जायचं असतं. तर आणि त्यातमध्ये आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर ते घेतलं आहे आणि म्हणजे छान अशी पूजा वगैरे करायची होती मला. स्वामींची पूजा करायची होती, अभिषेक वगैरे करायची होती. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, अक्कलकोटवरून मी काय आणलं होतं तुम्हाला दाखवायचं होतं. तर ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की काय आणलं होतं. आणि मग ते स्वामींची अशी स्वामी मी सांगते डायरेक्ट, स्वामींची छान अशी मूर्ती आणलेली. मग त्याचा असं मुहूर्त बघून मग आम्हाला पूजा वगैरे करायची होती. तर आज दसरा होता आणि छान असं स्वामींसाठी सुद्धा मंदिर वगैरे छान असं घेतलेलं आहे. आणि मग त्याचा अभिषेक वगैरे करायचा होता. मग ते त्याच्यासाठी खूप वेळ गेला, आम्ही दोघांनी मिळून केला. तर व्हिडिओ काढायला काय मला जमले नाहीत सकाळचे, तर त्यासाठी सॉरी. आणि दसऱ्याचा मेन म्हणजे आज गाडी वगैरे पुजायचं होतं. तर ते पण खूप फास्टमध्ये झालं, कारण खाली प्लेसमेंटला गाडी ठेवली होती, त्यांनी लावली होती पार्किंगला. तिथं पूर्ण अंधार, तिथं व्हिडिओच काय जमत नव्हते काढायला. तर ते पण मी व्हिडिओ काढले नाहीत. काही फोटो वगैरे काढले, ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. शेवटी रांगोळी वगैरे काढली, तर त्यांचे काही व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आता व्हिडिओ थ्रू मला काढतानाचे व्हिडिओ काढायचे होते, पण काय सकाळचा एवढा वेळच नव्हता. आणि मेन म्हणजे ते खूप लवकर गेले, 8 वाजता अंशचप्पा गेलेत. त्यामुळे मी स्वामींची सगळी पूजा वगैरे करून खाली दसऱ्याची म्हणजे गाड्या वगैरे पूजून ते सगळं रांगोळी वगैरे काढून हे सगळं माझं आवरलेलं आहे आता सध्या. तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं, कारण दसऱ्याचा व्हिडिओ यावा अशी मला पण अपेक्षा होती. पण सकाळपासून असं मग एकतर गडबड, खूपच गडबड. आणि ना दरवर्षी म्हणजे त्यांची अशीच गडबड असते. पाडवा झाला, कुठं गुढीपाडव्याला, दसऱ्याला, लक्ष्मीपूजनला हे ऑफर असतात. तर त्यामुळे त्यांना तिकडं जायचं असतं आणि स्टोअर मॅनेजर आहे, त्यामुळे जबाबदारी भरपूर आहेत तिथल्या. मग घराकडे एवढं लक्ष देत नाही. मग घरची कामं माझी मी हँडल करत असते. तर अशी छान अशी साडी वगैरे घातली होती मी सकाळी, सगळं आवरून घेतलं होतं. तर चला, तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. पुरणपोळी पण करणार आहे, तर ते डाळ वगैरे शिजायला घालायचे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. मंदिर वगैरे दाखवते. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. काय काढतोय? इथं बघा, आता मी स्वामींची छान अशी पूजा वगैरे केली आहे. इथं लॅपटॉप वगैरे, हे जे खुरपा आहे त्याने अंशने आजीकडून घेऊन आणते, ते खुरपं आहे. आणि जसं की मी म्हटलं तुम्हाला, अक्कलकोटवरून मी काय आणलेलं, तर अक्कलकोटवरून मी हे एक आणलेलं, हे आणलं, हे असे भरपूर सारे वस्तू. मेन म्हणजे मी स्वामी आणले होते, स्वामींचे जे मुकुट वगैरे ते सगळं आणलं होतं असं. आणि हे एक आणले. आता हे बघू, आता हे पण लावायचं इथं. काय करतायत बघू आता अंशचप्पा. बघ, असं छान असेल मंदिर, असं सजवलेलं आहे. खूप छान असं लुक आलंय. पण असं एवढं खूप छान वाटतं. माझं स्वप्न म्हणजे की असं पूर्ण होत आहे ना. म्हटलं पहिले स्वामींपासून करूया. तर खूप छान स्वामींची मूर्ती आहे भेटलेली. ते एक छोटेसे स्वामी आहेत. आता हे बघू, हे आणि साईबाबा, स्वामींची मूर्ती साईबाबा विसर्जित करेल.
आणि एक अन्नपूर्णा वगैरे घेईल, एक लक्ष्मी घेईल चांदीची. आणि हा हे एक घेतलं हळदी कुंकवाचं, छान आहे ना. चला तर मग आईच्या आता गाडीची पूजा करायची का नाही. आईची आंघोळच नाही केली अजून, करायची आता आंघोळ त्याला घालायची. आणि त्याचा हारच बनवत होती, डाळ शिजायला टाकली आहे. आणि मग छान असे त्याची आता गाडीची त्याची पूजा करून घेते का नाही. पूजा करायची ना. चला तर सकाळचे काही व्हिडिओ काढता नाही आले, आता हे तरी व्हिडिओ काढते का नाही. चला तर मग आता डाळ शिजायला टाकली आहे. आता बाकीच्या गोष्टी आवरायला घेते. आणि सकाळी साडी घातलेली आता काढली, दिवसभर साडीत नाही राहू शकत. सकाळी कसं स्वामींचं त्या अभिषेक वगैरे करायचं होतं, आरती वगैरे होती. सॉरी बरं का, त्याचे मला व्हिडिओ काढायलाच नाही जमले. आणि ही बघा छान अशी म्हणजे एवढी येत नाही पण तरी पण काढली आपली नाही का. तर मग तर बघा दुपारी म्हटलेलं पुरणपोळी करेल पण काय केलीच नाही, कारण आईंच्या पप्पा नव्हतेच खायला आणि आईंच्या मीच होतो. तर दुपारी काय नाही, मग त्याला घेऊन थोडंसं बसले होते. अभ्यास वगैरे झाला, झोपलेलं थोड्या वेळ, कारण सकाळी खूप लवकर उठले होते त्यामुळं. आणि मग आत्ता करायला घेतले. तर आत्ता मी डाळ शिजायला टाकली, म्हणजे 5 वाजता डाळ शिजायला टाकली होती. डाळ शिजून झाली. आणि आज गुरुवार होता, तर आज पुन्हा एकदा मग मी आरती एकदा वगैरे संध्याकाळची केली. आणि खरं सांगू, हे मंदिर झालं पण असं खूप छान वाटते आणि घरात कोणतरी आहे असा भास पण होतो आणि खूप छान वाटतं. आता आईंचं सुद्धा बसलं ना तिथं स्वामींचे तिथंच समोरच बसतोय लगेच अभ्यास करायला, म्हणजे त्याला सुद्धा असं छान वाटतंय. आणि खरं सांगू, मनातली अशी इच्छा एक पूर्ण झाल्यानं तसं वाटतंय. खूप छान वाटते, खूप म्हणजे मी व्यक्त नाही करू शकत, शब्दात नाही सांगू शकत, एवढं मला छान वाटतंय. चला तर मग आता पुरण आईंच्या गाडीला कसं मी हार लावला, छान केलं ना. आईंनी पण खूप छान असं पूजा वगैरे केली. त्याच्या सुद्धा गाडीची सकाळचं काही व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण त्यांना खूपच गडबड होत होती म्हणून. चला तर मग आता पुरणपोळी वगैरे करून घेते आणि भेटूयात मग आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.
बाय.